नमस्कार मित्रांनो, मी लिहिलेदार मी तुमचे स्वागत करत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर। आम्ही 4 वाजता इकडे स्टे करून आंघोळ वगैरे केला इकडे आणि 6 वाजता काहीतरी एंट्री चालू होते म्हणजे दर्शनासाठी आणि मग तिकडे जाऊ। इकडे आपलं पूर्ण सामान फेकलं, एक बेड दिला आम्हाला आणि एक पलंग दिला, त्याच्यावर पण एक बेड आहे आणि तिकडे बाथरूमची सोय केली आहे। तिकडे फक्त एकच सिंगल हॉल आहे, त्याचे आमच्याकडून घेतले 650 रुपये, 600 रुपये रूमचे आणि 50 रुपये पार्किंगची। आमची कार आहे ती पार्किंगसाठी 50 रुपये घेतले। तर मंदिराजवळ पण भक्तांसाठी राहण्यासाठी सोय केलेली आहे, पण तिकडे 700 ते 800 रुपये लागते आणि इकडे आमचं 650 रुपयात काम झाला। पण तिकडे जो स्थळ आहे भक्तांच्या राहण्यासाठी केलेला आहे तो 7 वाजता काहीतरी ओपन होते। तर आम्हाला इकडे यासाठी 4 वाजले, तर आम्ही 3 घंटे थांबून नाही शकत होतो, तर आम्ही इकडे राहण्याचे ठरवलं। आम्हाला पैसे पण कमी लागले, तर सकाळी आंघोळ वगैरे करून आम्ही चाललो आहोत तिकडे दर्शनासाठी। आता वाजल्या 7, 6:30 वाजता काहीतरी दर्शन चालू होते म्हणजे आम्हाला थोडा उशीर झाला, तर आम्हाला लाईन वगैरे लागायला लागेल। तर आम्ही निघालो आहोत आता दर्शनासाठी आंघोळ वगैरे करून। इथून सरळ जावं लागते आणि तिकडून मग राईट टर्न घ्यावं लागते, तिकडून मंदिर जायचं रस्ता आहे। तिकडे लाईन वगैरे लागायला लागते, तो मी लाईन लागणार आहोत। जर माझी आवाज थोडी कमी निघत असेल तर त्यासाठी सॉरी, कारण आमची 3-4 दिवस झोपणं झाली आहे। आम्ही कंटिन्यू सफर करत आहोत आणि झोपणं काही होतच नाही, फक्त एकच दिवस आम्ही झोपला रूम करून आणि त्यानंतर नाही झोपला, म्हणून थोडे डोळे पण वेगळे वाटत आहेत आणि आवाज पण कमी येत आहे, त्यामुळे सॉरी। पण मी फुल पोटेन्शियलमध्ये आपला व्हिडिओ शूट करेन, टेन्शन नाही घ्यायचं। चला तिकडे जाऊ आपण चालत। त्या गेटमध्ये एंटर केल्यानंतर आम्हाला अष्टगंध लावणार मिळाले, अष्टगंध लावून दिला, 10-20 रुपये घेतात ते, जबरदस्तीने लावून देते। तर आम्ही येऊन पोहोचलो इकडे मंदिराच्या समोर, हा इकडे मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला इकडे चप्पल स्टँड आहे, इकडे चप्पल ठेवू शकतो आपण। जर तुम्हाला मूर्ती जेवढून दर्शन करायचे आहेत तर तुम्हाला या ठिकाणी चढा लागते वर, तिकडे लाईन लागा लागते, 3-4 मजली बिल्डिंग आहे, तिथून मग सरळ तिकडे जायला लागते, तिथून तुम्हाला जेवढून दर्शन होते मूर्तीचे। मंदिरासमोर बरोबर इकडे पूजा पाठीचे प्रसाद वगैरेचे दुकान लागले आहेत खूप सारे, इकडे पाहू शकता तुम्ही। इकडे एक दुकान दिसलं आम्हाला, आम्ही इकडून प्रसाद वगैरे सामान घेतो आणि चप्पल पण इथेच ठेवतो। तर मंदिरामध्ये एंटर करायचे 2 द्वार आहेत, हा इकडे पश्चिम द्वार आहे, हा इकडे पश्चिम द्वार आहे आणि तिकडे पण एक द्वार आहे, तिकडे पण दाखवतो तुम्हाला द्वार, इकडे उत्तर द्वार आहे। हा इकडे तुम्ही पाहू शकता रुक्मिणी द्वार VIP गेट म्हणून आहे, इकडे पैसे वगैरे काहीतरी द्यायला लागते, मग नंबर लवकर लागते। तर आपल्याला मुखदर्शनासाठी इकडून ह्या साईडला जायला लागते, इकडे एक गेट आहे, तिथून आपल्याला डावा साईड घ्यायला लागते आणि इकडे जायला लागते मुखदर्शनासाठी। तर आम्ही आता इकडे एंट्री गेटवर उभे आहोत, इकडे मोबाईल घेऊन जाणं सक्त मनाई आहे, मला वाटलं होता, पण जेवढं जमेल तुम्हाला दाखवू तेवढं मी टेन्शन नाही घ्यायचं। तर आमच्या मुखदर्शन झालेलं आहे, आम्ही ह्या गेटमधून बाहेर निघालो आणि तिकडच्या गेटमधून एंटर केलो, रुक्मिणी द्वार असं या गेटचं नाव आहे, इथून आम्ही बाहेर निघालो। तर मंदिराच्या आतमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे, तिकडे फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तिकडे कॅमेरे वगैरे लागले असतात। तर पंढरपूरला एक नदी आहे चंद्रभागा नदी, आम्ही चाललो तिथे आता आणि तिथे कुठल्याही प्रकारची बंदी नाही कॅमेऱ्यावर, तिथे मस्त तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, काही टेन्शन नाही, तिथे घेऊन चालतो तुम्हाला आणि तिकडे दाखवतो नदी वगैरे कशी आहे काय आहे। तर मित्रांनो, आम्ही आता एंटर केलो चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर, हा आहे किनारा आणि तिकडे आहे नदी। आणि इथे पंढरपूरमध्ये ही गोष्ट खूप मस्त आहे, इकडे तुम्हाला खूप सारे मंदिर पाहायला मिळतात आणि मंदिर ते पण खूप सुंदर असतात। हे पहा तिकडे खूप सारे मंदिर आहेत तिकडे जवळच। नदीच्या काठावर आपल्याला खूप सारे असे चहाचे नाश्त्याचे वगैरे दुकानं पाहायला मिळतात, इकडे तुम्ही पाहू शकता मागे, इकडे चहा आणि नाश्ता तुम्हाला मिळून जाईल। आता आम्ही चाललो सरळ तिकडे काठावर नदीच्या पाण्याजवळ आणि इकडे 10:30 वाजतापासून सकाळच्या महाप्रसाद चालू होते, ते संपेपर्यंत चालू राहते।
हा आहे चंद्रभागा नदीचा काठ. इथे लोक आंघोळ वगैरे करत आहेत आणि आपले पाप वगैरे धुत आहेत. हे तुम्ही तिकडे पाहू शकता. आणि तिकडे पण काही लोक आंघोळ वगैरे करत आहेत. खूप सारे भक्त इकडे आंघोळ वगैरे करतात आणि आपले पाप धुतात. पण इकडे थोडी घाण वगैरे पसरली आहे आणि तिकडे डोंगे वगैरे आहेत तिकडे. हा इथे फोटोग्राफी वगैरे होते. एका व्यक्ती 30 रुपये एक फोटो घेते आणि आपल्याला तुरंत फोटो देते. तर आपल्या नागपूरचा जो तर्रीपोहा आहे तो इकडे पण खूप जास्त फेमस आहे. इकडे काकूड मिळते आम्हाला. फेमस होती नागपूरचा तर्रीपोहा इथे मिळते. तर आम्ही इकडे बसलो नाश्ता वगैरे करण्यासाठी तर्रीपोहा. तर ह्या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे अशी जर आपल्याला तरी जास्त एक्स्ट्राची लागली तर ते मिळून जाते. टेन्शन काही गोष्ट नाही आहे. तर विठ्ठल रुक्माई मंदिरापासून जर थोडा दूर चालत आला आपण तर इकडे पडतो कैकाडे महाराज यांचा मठ. हा मठामध्ये खूप सारं असं पाहण्यालायक आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे मठ आहे. तर त्या मठामध्ये मी पहिल्यांदाच जात आहे. तर काय काय आहे ते माहीत नाही. मी एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवतोच काय काय आहे तर. आणि मी पण पाहतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि लाईक करा व्हिडिओ. तर ही माझ्या मागे जी आहे ती मठाची एंट्री गेट आहे. आपल्याला सरळ आत जावं लागतो आणि इथं चपला ठेवायचे ठिकाण आहे. इथं चपला ठेवायला लागतं आपल्याला. म्युझियम तर पाहायला खूप छान आहे. पण इकडे आपल्याला दान वगैरे द्यायला लागते. ते पण त्यांच्या इच्छेनं. आपल्या इच्छा याची चालत नाही ती. जर तुम्हाला 50 रुपये म्हणतील 50 रुपये द्यायला लागतील. जर तुम्ही 20 रुपये द्याल तुमची इज्जत काढली जाईल. इथं तुम्हाला 50 रुपये द्यायला लागतील. 50च्या वर देऊ शकता पण 50च्या खाली नाही देऊ शकता तुम्ही. आणि दान धरण तर स्वतःच्या इच्छेने असतो पण इकडे त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला चालावं लागते. ते जेवढे म्हणतील तेवढं दान द्यावं लागते आपल्याला. तर इथं थोडा बहसबाजी करायची. त्याला चांगलं सांगायचं थोडासा. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व देवी देवतांचे, संत महात्म्यांचे आणि वीर पुरुषांचे वगैरे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता इकडे खूप साऱ्या मूर्त्या आहेत. इकडे प्लेस तर फोटोशूटसाठी मस्त आहे पण इकडे फोटोशूट अलाउड नाही आहे. पण मी कसं तरी करत आहे. कोणी फक्त पाहिलं नाही पाहिजे. इकडे कॅमेरा वगैरे लागले आहेत सगळे. इकडे क्रिएटिव्हिटी मस्त केली आहे. इकडे आता पहा इकडे मस्त मस्त मूर्ती आहे आणि त्याच्या खालून रस्ता आहे. इकडे पाहतो आता तो माणूस चालला तो भाऊ चालला तिकडे. आतमधून जायला लागते इकडे पूर्ण फोटोसारखं मस्त बिलकुल. तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही सही नजारा दिसून राहिले. तिकडे मस्त मूर्त्या वगैरे आहेत आणि हा इकडे एंट्री गेट आहे. इकडून आपल्याला एंट्री करायला लागते.
जर तुम्ही पंढरपूरला येता तर ह्या मठामध्ये बिलकुल एक वेळा व्हिजिट देणं बनते, कारण की इथं खूप सुंदरता आहे, मस्त मूर्त्या वगैरे आहेत मस्त. इथून आतमध्ये पूर्ण फिरायला लागते आणि वरून वापस यायला लागते असं इकडे खाली. पण या ठिकाणी दान वगैरे बिलकुल नाही करायचं, कारण की दान आपल्याला 50च्या वरच करायला लागते. जर 20 रुपये दिला तर तुमची इज्जत काढण्यात येईल. तर अशा प्रकारे होता पंढरपूरचा व्लॉग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा.